नमस्ते देवी और सज्जनों, आशाताईस रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर चला मग आजची नवीन रेसिपी सुरू करूया। आज बनवणार आहोत चीज बटाटा वडा। तर इथे मी 5 उकळलेले बटाटे घेतलेले आहेत। बटाट्याची वरची ही साल काढून घेऊया। वड्यासाठी मसाला बनवून घेऊया। तर इथे घेतलेले आहेत 2 हिरव्या मिरच्या, अर्धा चमच जिरा, 1 इंच अद्रकचा तुकडा, 5-6 लसणाच्या कळ्या आणि 4-5 टाकूया कढीपत्त्याचे पानं। मसाल्याला ग्राइंड करून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे हा मसाला ग्राइंड केलेला आहे जाडसर असा। एका पॅन मध्ये टाकायचा आहे 2 चम्मच तेल। तेल गरम झाल्याच्या नंतर अर्धा चम्मच मोहरी टाकायची आहे। एक बारीक चिरलेला कांदा। बटाटा वड्यामध्ये कांदा पसंत नसेल तर कांदा स्किप करू शकता। कांदा 2-3 मिनिट छान परतलेला आहे। तर याच्यामध्ये टाकायचा आहे ग्राइंड केलेला मसाला। थोडीशी टाकूया हळद। मसाला छान फ्राय झाल्याच्या नंतर टाकायचे हे बॉईल केलेले आलू। हाताने जसे मॅश करून टाकायचे आहे। आलू मध्ये टाकायचं आहे चवीप्रमाणे मीठ, हिरवी कोथिंबीर, गरम मसाला, थोडीशी टाकूया लाल मिरची पावडर आणि 1 लिंबूचा रस टाकायचा आहे। गोड आंबट चवीसाठी थोडीशी 1 चम्मच साखर टाकायची आहे। याला करायचं आहे मिक्स आणि 2-3 मिनिट शिजवून घ्यायचं आहे आणि सोबतच याला मॅश पण करायचं आहे। मसाला तयार आहे। मसाल्याला एका प्लेट मध्ये घेऊन थंड करून घेऊया। बटाट्या वड्याच्या कोटिंग साठी इथे मी घेतलेला आहे 1 वाटी बेसन। बेसनामध्ये अर्धा चम्मच टाकायचा आहे ओवा, चवीप्रमाणे मीठ, थोडंसं किंचित लाल तिखट, हळद, तांदळाचं पीठ पण टाकू शकता। आता याचं एक घट्टसर बॅटर तयार करायचं आहे। हे बॅटर थोडं घट्टच बनवायचं आहे कारण आपण त्याच्यामध्ये चीज टाकणार आहोत। तर एकदम पातळ बेसन बनवलं तर चीज फुटून बाहेर येऊ शकते, म्हणून थोडं घट्टच बेसन बनवायचं आहे। या कन्सिस्टन्सी वाला बॅटर पाहिजे बघा असं। आता हे बटाटा वडा बनवण्यासाठी बेसन तयार आहे। हे आलूचा मसाला पण थंड झालेला आहे। आलूचा एवढा बॉल घेऊन जल्दी असं कटोरी सारखं खोल करायचं आणि इथे मी घेतलेली आहे स्लाइस चीज। क्यूब चीज पण टाकू शकता, मी स्लाइस चीज घेतलेली आहे। स्लाइस चीज ठेवायची आहे याच्यामध्ये आणि याला करायचं आहे बंद। अशा प्रकारे हे बॉल टाकायचं आहे बेसनामध्ये आणि बेसनामध्ये याला असं डीप करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आणि याला घ्यायचं आहे फ्राय करून। कढईमध्ये तेल गरम झालेलंच आहे। आणि चीज वाला जो बटाटा वडा आहे तो तर एकदम भारी आणि टेस्टी लागतो। तर बघा छान फ्राय झालेले आहेत बटाटा वडा, काढून घेऊया। तर बघा देवी और सज्जनों, खूप छान असे बटाटा वडा झालेले आहेत। तर एक बटाटा वडा तोडून पण दाखवते। या वड्यांना हिरव्या मिरची सोबत खाऊ शकता किंवा सॉस सोबत खाऊ शकता। असे खाल्ले तर खूप छानच आहेत। हा चीज बटाटा वडा कसा वाटला कमेंट मध्ये जरूर सांगा। आणि रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। तर चला मग भेटूया अशाच नवनवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।